विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर 150 प्रश्न उत्तरे MCQ फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत। राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व समाज सुधारक यात आपण कव्हर केलेले आहेत। तसेच हे सर्व प्रश्न MPSCच्या सर्व परीक्षेसाठी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, मुरुड फंडाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत महर्षी वीरा शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, जगन्नाथ शंकर सेठ आणि राजर्षी शाहू महाराज। त्याचं योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मुरुड फंडाची स्थापना केली होती। दुसरा प्रश्न आहे, इथं आपण दोन विधाने दिलेले आहेत, त्यातील कोणतं विधान योग्य आणि कोणतं अयोग्य हे तुम्हाला ओळखायचं आहे। अ विधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली। आणि ब विधान आहे, वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केलेली। याचं योग्य उत्तर काय आहे? त्याचं योग्य उत्तर आहे दोन्ही विधाने हे अयोग्य आहेत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती आणि वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली होती। आपण इथं इंटरचेंज केलेलं आहे एकमेकांसोबत, तर हे तुम्ही लक्षात ठेवा, त्यामुळे हे दोन्ही विधाने अयोग्य आहेत। तर अजून एकदा मी इथं सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती आणि वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना केली होती, हे लक्षात ठेवा। औद्योगिक कला शिक्षणासाठी कलाभुवन ही संस्था कोणी स्थापन केली? पर्याय आहेत जगन्नाथ शंकर सेठ, महर्षी धोंडो केशव कर्वे, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज। तर याचं योग्य उत्तर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड। चौथा प्रश्न आहे, नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते या शब्दात जगन्नाथ शंकर सेठ यांच्या कार्याचा गौरव कोणी केला? पर्याय आहेत प्रबोधनकार ठाकरे, प्रल्हाद केशव अत्रे, यशवंतराव चव्हाण आणि भाऊ महाजन। यातील तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि योग्य पर्याय आहे प्रल्हाद केशव अत्रे। पुढचा प्रश्न, भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव काय? पर्याय आहेत रामचंद्र विठ्ठल कुंटे, गोविंद विठ्ठल कुंटे, रामचंद्र विठ्ठल लाड आणि गोविंद विठ्ठल लाड। यातील तुम्हाला भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव ओळखायचं आहे आणि योग्य पर्याय आहे गोविंद विठ्ठल कुंटे। सहावा प्रश्न आहे, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय? पर्याय तेच आहेत रामचंद्र विठ्ठल कुंटे, गोविंद विठ्ठल कुंटे, रामचंद्र विठ्ठल लाड आणि गोविंद विठ्ठल लाड। तर योग्य उत्तर आहे रामचंद्र विठ्ठल लाड। तर या दोन नावांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन करायचं नाही आहे। भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विठ्ठल कुंटे आणि डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं पूर्ण नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड। तर इथं कन्फ्युजन करून घेऊ नका, हे व्यवस्थित लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वाड्यात सुरू केली? पर्याय आहेत चिपळूणकर वाडा, भिडे वाडा, टिळकांचा वाडा आणि जगन्नाथ शंकर सेठ यांचा वाडा। तर योग्य पर्याय आहे भिडे वाडा। पुढील प्रश्न, स्त्रियांनी जाकीटे घातलीच पाहिजे हा प्रसिद्ध अग्रलेख कोणाचा आहे? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री पंडित। तर हा अग्रलेख आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा। पुढील प्रश्न, दोन विधाने दिलेले आहेत, त्यातील योग्य अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे। अ विधान आहे, महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला। आणि ब विधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शेवटचा ग्रंथ बुद्ध अँड हिज धम्म त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला। तर तुम्हाला यातलं योग्य अयोग्य विधान निवडायचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे दोन्ही वाक्य हे अयोग्य आहेत। महात्मा फुलेंचा जो शेवटचा ग्रंथ होता सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो शेवटचा ग्रंथ आहे बुद्ध अँड हिज धम्म हा सुद्धा बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता। तर हे दोन्ही वाक्य तुम्ही इथं लक्षात ठेवा आणि खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे।
पुढचा प्रश्न, वेदोक्त प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? पर्याय आहेत महर्षी वीरा शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज. त्याचं योग्य उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न, स्त्रियांना वैद्यकीय सोयी देण्यासाठी लेडी डफरीन फंड कोणी सुरू केला? पर्याय आहेत महर्षी वीरा शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि डॉक्टर रखमाबाई राऊत. त्याचं योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी सुरू केला होता लेडी डफरीन फंड. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? याचे पर्याय आहेत ताराबाई मोडक, अनुताई वाघ, गोदावरी परुळेकर, डॉक्टर रखमाबाई राऊत. याचं योग्य उत्तर आहे अनुताई वाघ. पुढील प्रश्न, मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते? पर्याय आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर, जगन्नाथ शंकर सेठ, गोपाळकृष्ण गोखले, गणेश वासुदेव जोशी. तर याचं योग्य उत्तर आहे जगन्नाथ शंकर सेठ. इथे 2 विधाने दिलेत, त्यातील योग्य अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. पहिलं विधान म्हणजे अविधान हे असं आहे की लोकमान्य टिळकांचं मराठी हे वृत्तपत्र मराठी भाषेत होतं. आणि ब विधान आहे लोकमान्य टिळकांचं केसरी हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होतं. याचं योग्य उत्तर आहे दोन्ही विधाने अयोग्य आहेत, कारण मराठा हे जे वृत्तपत्र होतं याचं नाव जरी मराठा असलं तरी हे वृत्तपत्र इंग्लिश या भाषेत होतं आणि केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेत होतं. इथं आपण इंटरचेंज केलेलं आहे, त्याच्यामुळे दोन्ही वाक्य चुकीचे आहेत. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, इथं कन्फ्युजन करून घेऊ नका. अजून एकदा सांगतो, मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होते आणि केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेत होते. पुढील प्रश्न, हिंदू लेडी या नावाने टाइम्स वृत्तपत्रातून कोणी स्त्री मुक्तीचे विचार मांडले? पर्याय आहेत रमाबाई महादेव रानडे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई राऊत आणि जनाक्का शिंदे. याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी हिंदू लेडी या नावाने टाइम्स वृत्तपत्रातून स्त्रीमुक्तीचे विचार मांडले होते. पुढील प्रश्न, 6 जानेवारी हा महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हा कोणत्या समाजसुधारकाचा जन्मदिन आहे? पर्याय आहेत बाबा पदमनजी, भाऊ महाजन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि गोपाळ गणेश आगरकर. तर याचं योग्य उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. यांचा जन्मदिन आहे 6 जानेवारीला. तसेच त्यांनी 6 जानेवारीला दर्पण हे वृत्तपत्र मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं. म्हणूनच या दिवसाला पत्रकार दिन, म्हणूनच हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराज यांचे निधन मुंबईतील कोणत्या लॉजमध्ये झालते? याचे पर्याय आहेत ग्रँड लॉज, प्रतापगड लॉज, पन्हाळा लॉज आणि एलिफंटा लॉज. त्याचं योग्य उत्तर आहे पन्हाळा लॉज. या लॉजमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचं मुंबईत निधन झालं होतं. पुढील प्रश्न आहे, प्रभाकर साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली? पर्याय आहेत भाऊ महाजन, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख आणि गोपाळकृष्ण गोखले. तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी असे म्हणलं जातं, यांनी प्रभाकर साप्ताहिकात शतपत्रे लिहिली होती. पुढील प्रश्न, बाबा आमटे यांच्याबद्दल खाली काही विधाने दिली आहेत. अयोग्य विधान तुम्हाला यातलं निवडायचं आहे. पहिलं विधान आहे बाबा आमटे यांचं पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे आहे. दुसरं विधान आहे त्यांनी कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी आनंदवन हे आश्रम सुरू केलं. तिसरं विधान आहे 1986 रोजी बाबा आमटे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि चौथं वाक्य आहे नर्मदा बचाव आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. यातील तुम्हाला अयोग्य विधान निवडायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे तिसरं. 1986 रोजी बाबा आमटे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हे चुकीचे आहे, कारण की 1986 रोजी बाबा आमटे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत रमाबाई महादेव रानडे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई राऊत आणि जनाक्का शिंदे. याचं योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ लिहिला होता. पुढील प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय?
पर्याय आहेत डेबूजी झिंगरोजी जानोरकर, दुसरा पर्याय आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर, तिसरा पर्याय आहे माणिक बंडोजी इंगळे आणि चौथा पर्याय आहे यशवंतराव जयसिंगराव गाडगे. तर तुम्हाला स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव यातील ओळखायचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे दुसरं व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. पुढील प्रश्न, आत्मवृत्त हे कोणत्या समाज सुधारकाचे आत्मचरित्र आहे? पर्याय आहेत महर्षी विरा शिंदे, रघुनाथ धोंडो कर्वे, तिसरा पर्याय आहे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि चौथा आहे गोपाळकृष्ण गोखले. याचं योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. रघुनाथ धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र होते. पुढे 2 विधाने दिलेली आहेत, त्यातील योग्य अयोग्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे अविधान, मूकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने होती. आणि ब विधान आहे बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या शीर्षभागी संत एकनाथांची वचने होती. तर यातील योग्य अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे अविधान हे योग्य आहे आणि ब विधान हे अयोग्य आहे. कारण मूकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने होती हे बरोबर आहे, पण बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या शीर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने होती, संत एकनाथांची नाही. तर इथं संत ज्ञानेश्वर असं पाहिजे होतं, त्याच्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. पुढील प्रश्न, विद्वांच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या यमुना पर्यटन कादंबरीचे लेखक कोण? पर्याय आहेत महर्षी विरा शिंदे, बाबा पदमनजी, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बेहरामजी मलबारी. याचं योग्य उत्तर आहे बाबा पदमनजी यांनी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली होती. पुढील प्रश्न आहे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचे महत्त्व सांगणारे या ओळी महात्मा फुलेंच्या कोणत्या ग्रंथात आढळतात? पर्याय आहेत सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, तृतीय रत्न. त्याचं योग्य उत्तर आहे शेतकऱ्याचा आसूड. यामध्ये या ओळी तुम्हाला सापडतील. पुढील प्रश्न, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक कोण? पर्याय आहेत हुसेन दलवाई, महात्मा फुले, खान अब्दुल गफार खान आणि चौथा ऑप्शन आहे हमीद दलवाई. तर याचं योग्य उत्तर आहे हमीद दलवाई. हुसेन दलवाई हे हमीद दलवाई यांचे भाऊ आहेत आणि ते एक राजकारणी आहेत, पण मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हे हमीद दलवाई आहेत, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, योग्य जोड्या लावा. इथे एक वृत्तपत्र दिलेत आणि इथं ते संस्थापक दिलेत, यांच्या योग्य जोड्या तुम्हाला लावायच्यात. मी इथं पॉज घेतो काही सेकंदाचा, तुम्ही या जोड्या लावू शकता. आता आपण याचं योग्य उत्तर पाहूया. मराठा या वृत्तपत्राचे संस्थापक होते लोकमान्य टिळक, सुधारकाचे होते गोपाळ गणेश आगरकर, मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं आणि धूमकेतूचे संस्थापक आहेत भाऊ महाजन. पुढील प्रश्न, आम्ही शासनकर्ती जमात बनणार हा प्रसिद्ध अग्रलेख कोणी लिहिला? पर्याय आहेत महर्षी विरा शिंदे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवराम परांजपे. याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा प्रसिद्ध अग्रलेख आहे आम्ही शासनकर्ती जमात बनणार. पुढील प्रश्न, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय? पर्याय आहेत डेबूजी झिंगरोजी जानोरकर, दुसरा पर्याय आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर, तिसरा पर्याय आहे माणिक बंडोजी इंगळे आणि चौथा आहे यशवंतराव जयसिंगराव गाडगे. योग्य उत्तर याचं आहे माणिक बंडोजी इंगळे. पुढील प्रश्न आहे, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? पर्याय आहेत दर्पण, प्रभाकर, सुबोध पत्रिका आणि हिंदू प्रकाश. याचं योग्य उत्तर आहे सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. पुढील प्रश्न, संत गाडगे बाबा यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहेत? पर्याय आहेत नागपूर विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठ. त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती विद्यापीठ. पुढील प्रश्न, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले? पहिला ऑप्शन आहे नागपूर विद्यापीठ, दुसरा आहे औरंगाबाद विद्यापीठ, तिसरा आहे जळगाव विद्यापीठ आणि चौथा आहे अमरावती विद्यापीठ. याचं योग्य उत्तर आहे नागपूर विद्यापीठ.
इथं एक कन्फ्युजन करून घेऊ नका. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नाव आहे आणि अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. तसेच औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे, हे सुद्धा इथं लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, माझी जीवन गाथा हे कोणत्या समाजसुधारक यांचं आत्मचरित्र आहे? पर्याय आहेत साने गुरुजी, विनोबा भावे, प्रबोधनकार ठाकरे, बाबा आमटे. याचं योग्य उत्तर आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं हे आत्मचरित्र आहे, माझी जीवनगाथा. पुढील प्रश्न, गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सर्च संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहे, पहिला पर्याय आहे बाबा आमटे, साधना आमटे. दुसरा पर्याय आहे अभय बंग, राणी बंग. तिसरा पर्याय आहे नरेंद्र दाभोळकर आणि चौथा आहे प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे. याचं योग्य उत्तर आहे अभय बंग आणि राणी बंग यांनी सर्च संस्थेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय? साने गुरुजी यांचं पूर्ण नाव होतं पांडुरंग सदाशिव साने. तसेच पुढचा प्रश्न, प्रबोधनकार ठाकरे यांचं पूर्ण नाव काय? प्रबोधनकार ठाकरे यांचं पूर्ण नाव होतं केशव सीताराम ठाकरे. पुढील प्रश्न, माझा साक्षात्कारी हृदयरोग हे हृदयरोगावरील अनुभव कथन पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन आहेत बाबा आमटे, अभय बंग, नरेंद्र दाभोळकर आणि चौथा आहे प्रकाश आमटे. याचं योग्य उत्तर आहे अभय बंग. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर, जगन्नाथ शंकर सेठ, भाऊ महाजन, डॉक्टर भाऊदाजी लाड. याचं योग्य उत्तर आहे जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर कोणी दिले? पर्याय आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर, दुसरा पर्याय विष्णुबुवा ब्रह्मचारी, तिसरा भाऊ महाजन आणि चौथा पर्याय आहे डॉक्टर भाऊदाजी लाड. याचं योग्य उत्तर आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. पुढचा प्रश्न, सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव काय? पर्याय आहेत विष्णू भिकाजी घोकले, दुसरा पर्याय आहे नारायण वासुदेव जोशी, तिसरा आहे गणेश वासुदेव जोशी आणि चौथा आहे रामचंद्र विठ्ठल कुंटे. तर योग्य उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी यांनाच सार्वजनिक काका म्हटलं जातं. सार्वजनिक सभा यांच्याशी रिलेटेड हे समाजसुधारक आहेत. पुढचा प्रश्न आहे, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटलं जातं? पर्याय आहेत लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, सार्वजनिक काका. ते योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय? तर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम भाऊराव साठे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत बाबा आमटे, प्रकाश आमटे, नरेंद्र दाभोळकर आणि चौथा आहे अभय बंग. आणि याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली होती. गीता रहस्याचे लेखक कोण? पर्याय आहेत गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सार्वजनिक काका. आणि योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य लिहिलं होतं. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि त्यांचे कार्य लक्षात घ्या आणि योग्य जोड्या लावा. इथं पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्था दिलेल्या आहेत व त्यांचे कार्य इथं दिलेले आहेत, त्याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. मी इथं काही सेकंदाचा पॉज घेतो, तुम्ही हा जोड्या लावू शकता. त्यानंतर आपण योग्य उत्तर पाहूया. याचं योग्य उत्तर आता आपण पाहूया. मुक्ती सदन हे निराश्रित विधवा स्त्रियांसाठी निवास होतं, कृपा सदन पतित स्त्रियांसाठी निवास आणि बातमी सदन अंध विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि सदानंद सदन हे अनाथ मुलांसाठी निवास होतं. तर ह्या अशा योग्य जोड्या आहेत. पुढील प्रश्न, सर्व साक्षी जगतपती त्यासी नको मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणत्या संस्थेचं आहे? पर्याय आहेत मानव धर्म सभा, दुसरा आहे प्रार्थना समाज, तिसरा आहे सत्यशोधक समाज आणि चौथा पर्याय आहे सार्वजनिक सभा. याचं योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाचं हे ब्रीदवाक्य आहे. पुढील प्रश्न, ऊट मराठ्या ऊट हा लेखसंग्रह कोणत्या समाजसुधारकाचा आहे? पर्याय आहेत लोकमान्य टिळक,
गोपाळ गणेश आगरकर, प्रबोधनकार ठाकरे आणि चौथा पर्याय आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर. याचं योग्य उत्तर आहे प्रबोधनकार ठाकरे. पुढचा प्रश्न, मागास व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिकवा ही योजना कोणी सुरू केली? पर्याय आहेत महात्मा फुले, जगन्नाथ शंकर सेठ, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील. याचं योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. पुढील प्रश्न, लोक बिरादारी प्रकल्प कोणत्या समाजसुधारकांद्वारे राबवला जातो? पर्याय आहेत अभय बंग, राणी बंग, दुसरा पर्याय आहे प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, तिसरा आहे नरेंद्र दाभोळकर आणि चौथा आहे रवींद्र कोले, स्मिता कोले. ते याचं योग्य उत्तर आहे प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्याद्वारे लोक बिरादारी प्रकल्प चालवला जातो. पुढील प्रश्न, सेनापती बापट यांचे पूर्ण नाव काय? तर सेनापती बापट यांचं पूर्ण नाव होतं पांडुरंग महादेव बापट. पुढील प्रश्न, झाडू कामगाराच्या हक्कासाठी झाडू कामगार मित्रमंडळ ही संस्था कोणी स्थापन केली? पर्याय आहेत कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट, नारायण लोखंडे, महात्मा फुले. याचं योग्य उत्तर आहे सेनापती बापट. पुढील प्रश्न, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत महात्मा फुले, नारायण मेघाजी लोखंडे, तिसरा आहे शरद जोशी आणि चौथा आहे कर्मवीर भाऊराव पाटील. याचं योग्य उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत महात्मा फुले, जगन्नाथ शंकर सेठ, कर्मवीर भाऊराव पाटील, पंडिता रमाबाई. याचं योग्य उत्तर सांगा. याचं योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. पुढील प्रश्न, समाज स्वास्थ्यावर भाष्य करणारी संतती नियमन आणि गुप्तरोगांपासून बचाव ही पुस्तके कोणी लिहिली? पर्याय आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी वीरा शिंदे, रघुनाथ धोंडो कर्वे, डॉक्टर भाऊ दाजी लाड. याचं योग्य उत्तर आहे रघुनाथ धोंडो कर्वे. पुढील प्रश्न, काळ या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली? याचे पर्याय आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर, शिवराम महादेव परांजपे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि याचं योग्य उत्तर आहे शिवराम महादेव परांजपे. पुढील प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटले जाते? पर्याय आहेत आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन आणि याचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढील प्रश्न, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव काय? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं मूळ नाव होतं विष्णू भिकाजी गोखले. पुढील प्रश्न, खंजेरी भजन साठी खालीलपैकी कोणते समाजसुधारक प्रसिद्ध होते? पर्याय आहेत संत गाडगेबाबा, स्वामी रामानंद तीर्थ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि चौथा पर्याय आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कुळवाडी भूषण या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा कोणी लिहिला? पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राजर्षी शाहू महाराज. याचं योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत डॉक्टर रखमाबाई राऊत, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे. याचं योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न, 3 जानेवारी हा महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. हा कोणाचा जन्मदिन आहे? पर्याय आहेत सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि याचं योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांचा हा जन्मदिन आहे 3 जानेवारी आणि हा दिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. डेक्कन सभा ही संघटना कोणी स्थापन केली? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले. याचं योग्य उत्तर आहे न्यायाधीश महादेव गोविंद रानडे. पुढचा प्रश्न, संत गाडगेबाबा यांचं मूळ नाव काय? हे ऑप्शन आहेत आणि योग्य उत्तर आहे डेबूजी जिंगरोजी जानोरकर. हे संत गाडगेबाबा यांचं मूळ नाव आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेली फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठे, शिवराम महादेव परांजपे.
योग्य उत्तर आहे अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आहे. पुढील प्रश्न, आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत स्वामी दयानंद सरस्वती, जनक्का शिंदे, पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले. आणि याचे योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना केलेली आहे. पुढील प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? पर्याय आहेत सोलापूर विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ. आणि याचं योग्य उत्तर आहे नांदेड विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न, मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर भंडारकर. आणि चौथा आहे गोपाळ हरी देशमुख. तर योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा आणि परमहंस सभा या सभा स्थापन केलेल्या होत्या. पुढील प्रश्न आहे लोकहितवादी कोणत्या समाजसुधारकांना म्हटले जाते? पर्याय आहे गणेश वासुदेव जोशी, डॉक्टर भंडारकर, गोपाळ हरी देशमुख. आणि चौथा आहे गोपाळ गणेश आगरकर. योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हटलं जातं. पुढील प्रश्न, निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत डॉक्टर राघव भांडारकर, गोपाळ हरी देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. तर योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. पहिलं विधान आहे हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. दुसरं वाक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आंबवडे जिल्हा रत्नागिरी या गावी झाला. तिसरं विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित होते. आणि चौथं वाक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. यातील तुम्हाला अयोग्य विधान निवडायचं आहे. आणि अयोग्य विधान आहे दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू या गावी झाला होता मध्य प्रदेशमध्ये. तर त्यांचा आंबडवे हे रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ गाव होतं, पण त्यांचा जन्म महू गावात झाला होता जे मध्य प्रदेशमध्ये आहे. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय? ऑप्शन आहेत कुंटे, पाटील, गोरे, गोखले. आणि योग्य उत्तर आहे गोरे हे महात्मा फुले यांचं मूळ आडनाव आहे. पुढचा प्रश्न, सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक कोणी सुरू केले? पर्याय आहेत किसन फाकुजी बनसोडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ बाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे. याचं योग्य उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक सुरू केले होते. पुढील प्रश्न, वेटिंग फॉर विसा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आत्मचरित्र आहे? पर्याय आहेत डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर आनंदीबाई जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर रखमाबाई राऊत. त्याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र आहे हे वेटिंग फॉर विसा. पुढील प्रश्न, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, विनायक दामोदर सावरकर. योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकात त्यांनी स्वतः आणि टिळक यांच्यासोबत घालवलेले तुरुंगातील 101 दिवस यावर हे पुस्तक लिहिलेलं आहे. यातील आमचे म्हणजे आगरकर आणि टिळक. पुढील प्रश्न, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत लाला लजपतराय, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, गणेश वासुदेव जोशी. योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. पुढचा प्रश्न, सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटी म्हणजेच लोकसेवक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत लाला लजपतराय, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, गणेश वासुदेव जोशी. याचं योग्य उत्तर आहे लाला लजपत राय यांनी सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटीची स्थापना केली होती. या दोन्ही ऑर्गनायझेशनमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बऱ्याच जणाला, त्याच्यामुळे इथे एकदा अजून सांगतो मी. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केली होती. आणि सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटी
ही संघटना लाला लजपतराय यांनी स्थापन केलेली होती. तर याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. इंडिया आलं तर गोपाळकृष्ण गोखले आणि पीपल आलं तर लाला लजपतराय. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत 1853, 1863, 1873, 1883 आणि याचं योग्य उत्तर आहे 1873 रोजी यावर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न, अरुणोदय हे आत्मचरित्र कोणत्या समाजसुधारकाचे आहे? पर्याय आहेत बेहरामजी मलबारी, बाबा पदमनजी, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि विष्णुशास्त्री पंडित. तर याचं योग्य उत्तर आहे बाबा पदमनजी. पुढील प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत 1857, 1867, 1877, 1887. याचं योग्य उत्तर आहे 1867 या वर्षी प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न, अस्पृश्यताचे खंडन करणारा विटाळ विध्वंसन हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत शिवराम जानबा कांबळे, गोपाळ बाबा वलंकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि याचं योग्य उत्तर आहे गोपाळ बाबा वलंकर. पुढील प्रश्न आहे, आदिवासींमध्ये सामाजिक आणि आर्थिक जागृती निर्माण करण्यासाठी ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत रामचंद्र जंगले, दामोअण्णा टोकेकर, पांडुरंग साबळे, रेवजी चौधरी. याचं योग्य उत्तर आहे पांडुरंग साबळे यांनी ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना केली होती. जगन्नाथ शंकर सेठ यांचे मूळ आडनाव काय? पर्याय आहेत कुंटे, मुरकुटे, लाड, गोखले आणि याचं योग्य उत्तर आहे मुरकुटे हे जगन्नाथ शंकर सेठ यांचं मूळ आडनाव आहे. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? पर्याय आहेत महादेव गोविंद रानडे, पंडिता रमाबाई, बेहरामजी मलबारी, बाबा पदमजी आणि याचं योग्य उत्तर आहे बेहरामजी मलबारी यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली. मोझरी, जिल्हा अमरावती येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत संत गाडगे बाबा, डॉक्टर पंजाबराव देशमुख, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पुढील प्रश्न, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? पर्याय आहे डॉक्टर रखमाबाई राऊत, डॉक्टर आनंदीबाई जोशी, रघुनाथ धोंडो कर्वे, डॉक्टर भाऊदाजी लाड आणि याचं योग्य उत्तर आहे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केले. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय? पर्याय आहेत डेबूजी जिंगरोजी जानोरकर, व्यंकटेश भगवानराव खेडगीकर, माणिक बंडोजी इंगळे, यशवंतराव जयसिंगराव गाडगे. तर याचं योग्य उत्तर आहे यशवंतराव जयसिंगराव गाडगे हे राजर्षी शाहू महाराज यांचं मूळ नाव आहे. डेबूजी जिंगरोजी जानोरकर हे संत गाडगेबाबा यांचं मूळ नाव, व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव आणि माणिक बंडोजी इंगळे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मूळ नाव आहे. तर हे चारही नावे तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत हे सर्व. भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि याचं योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी भारतातील पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलं. पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत 1915, 1917, 1919, 1921. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 या वर्षी झाली आणि 2019मध्ये रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यामुळे हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते? पर्याय आहेत काळे, पाटील, कदम, शिंदे. त्याचं योग्य उत्तर आहे कदम हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं मूळ आडनाव आहे. पुढील प्रश्न, सामाजिक सुधारणाकरिता 7 स्वदेशी बेड्या तोडण्यास कोणत्या समाजसुधारकांनी सांगितले? पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, महात्मा फुले आणि याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांनी 7 स्वदेशी बेड्या तोडण्यास सांगितलं होतं सामाजिक सुधारणेसाठी. आणि या 7 स्वदेशी बेड्या कोणत्या होत्या ते पाहूया. पहिली आहे वेदोक्तबंदी, दुसरी आहे शुद्धीबंदी, तिसरी आहे रोटीबंदी, चौथी आहे बेटीबंदी, पाचवी आहे सिंधुबंदी, 6वी आहे व्यवसायबंदी आणि 7वी आहे स्पर्शबंदी. म्हणजेच ह्या 7 स्वदेशी बेड्या
सावरकरांनी तोडण्यास सांगितलं. स्पर्शबंदी म्हणजेच ज्यादी अस्पृश्यता होती हे बंद व्हावी असं इथं म्हणणं आहे. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, जगन्नाथ शंकर सेठ. आणि याचं योग्य उत्तर आहे जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? पर्याय आहेत के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि जगन्नाथ शंकर सेठ. आणि याचं योग्य उत्तर आहे जगन्नाथ शंकर सेठ यांचा सहभाग नव्हता. के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनीच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली होती आणि जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, इथं या दोन्ही असोसिएशनमध्ये कन्फ्युजन करू नका. पुढचा प्रश्न, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे? पर्याय आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सत्यशोधक समाज, रयत शिक्षण संस्था, डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी. आणि याचं योग्य उत्तर आहे रयत शिक्षण संस्थेचं हे ब्रीद वाक्य आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. पुढील प्रश्न, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पर्याय आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, डॉक्टर पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे. आणि याचं योग्य उत्तर आहे पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण? पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवराम जानबा कांबळे, बाबूराव बागुल, अण्णाभाऊ साठे. आणि याचं योग्य उत्तर आहे बाबूराव बागुल यांनी हे कथासंग्रह लिहिलेला आहे जेव्हा मी जात चोरली होती. राजर्षी शाहू महाराज यांनी सर्वप्रथम शास्त्र जगद्गुरू पीठावर कोणाची निवड केली? पर्याय आहेत शिवराम जानबा कांबळे, सदाशिवराव पाटील बेनाडीकर, भास्करराव जाधव आणि गंगाराम कांबळे. त्याचं योग्य उत्तर आहे सदाशिवराव पाटील बेनाडीकर. पुढील प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हटले जाते? पर्याय आहेत भाऊ महाजन, लोकमान्य टिळक, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर. आणि याचं योग्य उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटलं जातं. रमाबाई असोसिएशन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी कोणत्या देशात स्थापन केली? पर्याय आहेत जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका. आणि याचं योग्य उत्तर आहे अमेरिका या देशामध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना झाली होती. दीनबंधू वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? पर्याय आहेत भाऊ महाजन, कृष्णराव भालेकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, भास्करराव जाधव. याचं योग्य उत्तर आहे कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधूची स्थापना केली होती. राजर्षी शाहू महाराज यांनी शाहूपुरी येथे कोणत्या पदार्थाची बाजारपेठ सुरू केली? पर्याय आहेत मिठाची, तंबाखूची, गुळाची, भुईमुगाची. आणि याचं योग्य उत्तर आहे गुळाची बाजारपेठ शाहू महाराजांनी शाहूपुरी येथे केली होती. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन म्हणजेच सध्याची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? तर पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना कुणी केली असं विचारलं. पर्याय आहेत गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके. आणि याचं योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. पुढील प्रश्न, कुष्ठरोग्यांसाठी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन हे निवासी आश्रम कोणी सुरू केले व कुठं सुरू केले? याचे ऑप्शन आहेत डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी नागपूर येथे, बाबा आमटे यांनी गडचिरोली येथे, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी अमरावती येथे आणि चौथा ऑप्शन आहे बाबा आमटे यांनी अमरावती येथे. त्याचं योग्य ऑप्शन आहे शिवाजीराव पटवर्धन यांनी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनची स्थापना केली होती आणि ती केली होती अमरावती येथे. इथे 2 वाक्य दिलेत, त्यातली योग्य आणि अयोग्य वाक्य तुम्हाला निवडायचं आहे. पहिलं जे आहे वाक्य ते आहे फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना 1885 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीद्वारे करण्यात आली. आणि ब विधान आहे गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. त्याचे योग्य उत्तर आहे अविधान हे योग्य आहे आणि ब विधान हे अयोग्य आहे. कारण ब विधान जे आहे त्याच्यात असं दिलं की गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते, तर हे चुकीचं आहे. गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे दुसरे प्राचार्य होते आणि पहिले प्राचार्य होते वामन शिवराम आपटे. पहिलं विधान हे बरोबर आहे, दुसरं हे अयोग्य आहे. निबंधमाला हे सुप्रसिद्ध मासिक कोणी सुरू केले? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री पंडित, विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी. आणि याचं योग्य उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला हे सुप्रसिद्ध मासिक सुरू केले होते.
गीताईचे लेखक कोण? गीताई हे भगवद्गीतेचे मराठी भाषांतर आहे. पर्याय आहेत लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, विनोबा भावे. त्याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे. विनोबा भावे यांनी गीताई लिहिली, तर टिळकांनी गीता रहस्य लिहिलं होतं. गांधी विवाह ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न कोणी केला? पर्याय आहेत विनोबा भावे, साने गुरुजी, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील. याचं योग्य उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. पुढील प्रश्न, संस्कृत कविपंचक हा लेखसंग्रह कोणाचा आहे? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री पंडित, विष्णूशास्त्री चिपळूणकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी. आणि याचं योग्य उत्तर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा हा लेखसंग्रह आहे संस्कृत कविपंचक. संस्कृत कविपंचक याच्यामध्ये चिपळूणकरांनी 5 संस्कृत कवींवर निबंध लिहिले आहेत. आणि हे 5 संस्कृत कवी कोण आहेत? कालिदास, बाणभट्ट, दंडी, सुबंधू आणि भवभूती. हेही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? पर्याय आहेत प्रभाकर, दर्पण, दिग्दर्शक आणि केसरी. याचं योग्य उत्तर आहे दर्पण. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी तालमीचे प्रशिक्षण कोणाकडे घेतले? पर्याय आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी, उस्ताद लहुजी बुवा साळवे, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके. त्याचं योग्य उत्तर आहे उस्ताद लहुजी बुवा साळवे यांच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले यांनी तालमीचं प्रशिक्षण घेतलं होतं. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता? पर्याय आहेत डॉक्टर राघो भांडारकर, डॉक्टर आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई. आणि याचं योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. 52 कशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह कोणी लिहिले? पर्याय आहेत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई राऊत. याचं योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांनी हा काव्यसंग्रह लिहिला होता 52 कशी सुबोध रत्नाकर. पुढील प्रश्न, सर्व धर्म समभाव असा संदेश देणारे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत कोणी रचले? पर्याय आहेत महात्मा फुले, विनोबा भावे, साने गुरुजी, अण्णाभाऊ साठे. याचं योग्य उत्तर आहे साने गुरुजी यांनी हे गीत रचलं. पुढील प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर करांचे रत्नागिरीतील अस्पृश्यता निवारण आणि जातीभेद निर्मूलनाचे काम पाहून हे कार्य करण्यासाठी परमेश्वराने माझे उर्वरित आयुष्य सावरकरांना प्रदान करावे असे कोणी म्हटले? पर्याय आहेत महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, अण्णाभाऊ साठे. आणि याचं योग्य उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असं म्हटले होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी व हुजूरपागा शाळा पुणे या संस्था स्थापन करण्यात कुणाचा पुढाकार होता? पर्याय आहेत महात्मा फुले, जगन्नाथ शंकर सेठ, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक. याचं योग्य उत्तर आहे महादेव गोविंद रानडे. पुढील प्रश्न, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत पंडिता रमाबाई, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर भाऊदाजी लाड, महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि याचं योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, इंडियन स्पेक्टेटर या साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली? पर्याय आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णूशास्त्री चिपळूणकर, डॉक्टर भाऊदाजी लाड, बेहरामजी मलबारी. आणि याचं योग्य उत्तर आहे बेहरामजी मलबारी यांनी इंडियन स्पेक्टेटर या साप्ताहिकाची सुरुवात केली होती. शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे. आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी हॉटेल सत्यशोधक नावाचे चहाचे दुकान कोणास उघडून दिले? पर्याय आहेत सदाशिवराव पाटील, सीताराम कांबळे, गंगाराम कांबळे, तुकाराम कांबळे. याचं योग्य उत्तर आहे गंगाराम कांबळे यांना हॉटेल सत्यशोधक हे चहाचे दुकान राजर्षी शाहू महाराजांनी उघडून दिले होते. पुढील प्रश्न, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात असे कोण म्हटले? पर्याय आहेत प्रबोधनकार ठाकरे, आचार्य प्रल्हाद केशव आत्रे, साने गुरुजी, विनोबा भावे. याचं योग्य उत्तर आहे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे असं म्हटले होते गाडगेबाबांबद्दल की सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात आणि गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सभाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत 1850, 1860, 1870, 1880. याचं योग्य उत्तर आहे 1870 या वर्षी सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती.
आणि सार्वजनिक सभेला 2020मध्ये 150 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केली? पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, बाबा आमटे, डॉक्टर बाबा आढाव, कर्मवीर भाऊराव पाटील. आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवटा ही चळवळ सुरू केली होती. विद्यार्थी हे मासिक कोणी सुरू केले? पर्याय आहेत गोपाळ गणेश आगरकर, विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी. योग्य उत्तर आहे साने गुरुजी यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केलं होतं. दलित व सवर्ण यांच्यामधील दरी मिटवण्यासाठी झुणका भाकर चळवळ कुणी सुरू केली? पर्याय आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, अनंत हरी गद्रे, शिवराम जनबा कांबळे. त्याचं योग्य उत्तर आहे अनंत हरी गद्रे यांनी झुणका भाकर चळवळ सुरू केली होती. पुढील प्रश्न, सर्व जातीतील लोकांसाठी खुले असे पतित पावन मंदिर कोणाच्या प्रेरणेने रत्नागिरी येथे बांधण्यात आले? याचं पर्याय आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळकृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, लोकमान्य टिळक. आणि याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या प्रेरणेतूनच पतित पावन मंदिर हे मंदिर रत्नागिरीला बांधण्यात आलेलं होतं आणि हे मंदिर सर्व जातीतील लोकांसाठी खुलं होतं पहिल्यापासूनच. 1946मध्ये हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून कोणी उपवास केला होता? पर्याय आहेत महर्षी वीरा शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. याचं योग्य उत्तर आहे साने गुरुजी यांनी हा उपवास केला होता. पुढील प्रश्न, श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? पर्याय आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी, राजर्षी शाहू महाराज, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर. याचं योग्य उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी रिलेटेड आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण, आणि राजर्षी शाहू महाराज यांच्याशी संबंधित होतं वेदोक्त प्रकरण. तर हे दोन्ही तुम्ही इथं लक्षात ठेवा व्यवस्थित. पुढील प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत नारायण लोखंडे, शरद जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे. तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. समतेसाठी दिलेल्या योगदानामुळे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास समतानंद असे म्हटले जाते? पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबा आढाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनंत हरी गद्रे. याचं योग्य उत्तर आहे अनंत हरी गद्रे. अनंत हरी गद्रे यांना समतानंद असं म्हटलं जातं. रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवन प्रवासावर काढण्यात आलेल्या मराठी चित्रपटाचे नाव काय? पर्याय आहेत समाज स्वास्थ्य, समाज पर्व, ध्यास पर्व, अस्तित्व. आणि याचं योग्य उत्तर आहे ध्यास पर्व. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते समाजसुधारक ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचे डायरेक्टर राहिलेले आहेत? पर्याय आहेत भाऊ महाजन, डॉक्टर भाऊदाजी लाड, जगन्नाथ शंकर सेठ, गणेश वासुदेव जोशी. आणि याचं योग्य उत्तर आहे जगन्नाथ शंकर सेठ हे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचे डायरेक्टर राहिलेले आहेत. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे. योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत नारायण मेघाजी लोखंडे, नारायण मल्हार जोशी, गोपाळकृष्ण गोखले, श्रीपाद अमृत डांगे. आणि योग्य उत्तर आहे नारायण मल्हार जोशी. या दोन ऑप्शनमध्ये तुम्ही गफलत करू नका. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली? तर नारायण मल्हार जोशी यांनी. देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, दिनकरराव जवळकर, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे. आणि याचे योग्य उत्तर आहे दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिले. पुढील प्रश्न, जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत ताराबाई मोडक, गोदावरी परुळेकर, अनुताई वाघ, रमाबाई रानडे. आणि याचं योग्य उत्तर आहे गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाला समर्पित केला? पर्याय आहेत राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड. योग्य उत्तर आहे महात्मा फुले. पुढील प्रश्न, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे आत्मचरित्र कोणी लिहिले? पर्याय आहेत पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई राऊत, काशीबाई कानिटकर, रमाबाई रानडे. आणि याचं योग्य उत्तर आहे काशीबाई कानिटकर यांनी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं आत्मचरित्र लिहिलं होतं. पुढील प्रश्न, समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत महात्मा फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
समता सैनिक दलाची स्थापना केली होती. आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी युवक क्रांती दलाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत रामचंद्र जंगले, रेवाजी चौधरी, पांडुरंग साबळे, महादेव कडू. याचं योग्य उत्तर आहे रामचंद्र जंगले यांनी आदिवासी युवक क्रांती दलाची स्थापना केली होती. सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुला असलेला बाहुलीचा हौद पुण्यात कोणी बांधला? पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर विश्राम घोले, महर्षी धोंडो केशव कर्वे, अनंत हरी गद्रे. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर विश्राम घोले यांनी पुण्यात बाहुलीचा हौद बांधला होता आणि हा सर्व जाती धर्मांसाठी खुला होता. नारी समता मंचाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत विद्या बाळ, सरस्वतीबाई जोशी, पंडिता रमाबाई, पार्वतीबाई आठवले. याचं योग्य उत्तर आहे विद्या बाळ यांनी नारी समता मंचाची स्थापना केली होती. स्त्री विचारवंती संस्था पुणेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत विद्या बाळ, सरस्वतीबाई जोशी, पंडिता रमाबाई, पार्वतीबाई आठवले. योग्य उत्तर आहे सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती संस्था पुणेची स्थापना केली होती. गायकवाड वाड्यात समाज समता संघाचे कार्यालय कोणी सुरू केले? पर्याय आहेत बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर श्रीपाद टिळक, महात्मा फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. आणि याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर श्रीपाद टिळक यांनी गायकवाड वाडा या आपल्या स्वतःच्या वाड्यात समाज समता संघाचे कार्यालय सुरू केले होते. डॉक्टर श्रीपाद टिळक हे लोकमान्य टिळकांचे सुपुत्र होते. तर पुढील प्रश्न, डॅश डॅश यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी नोकरीमध्ये 50% आरक्षणाचा कायदा केला. पर्याय आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, राजे रघुजी भोसले. याचं योग्य उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज यांनी आपलं संस्थान कोल्हापूर या आपल्या संस्थानात नोकरीमध्ये 50% आरक्षणाचा कायदा केला होता मागासवर्गीयांसाठी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक सदस्य नव्हते? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर. त्याचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी न्यू इंग्लिश स्कूल पुणेची स्थापना केली होती. ब्रिटिशांनी बळवंत वासुदेव फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? येरवडा, मंडाले, अंदमान, एडन. त्याचं योग्य उत्तर आहे एडन. नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख नेत्या कोण? पर्याय आहेत राणी बंग, मेधा पाटकर, मंदाकिनी आमटे, रझिया पटेल. आणि याचं योग्य उत्तर आहे मेधा पाटकर या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख नेत्या होत्या. महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असं वर्णन कोणत्या कवीने केले? पर्याय आहेत अमर शेख, आचार्य प्रल्हाद केशव आत्रे, अण्णाभाऊ साठे, द ना गवाणकर. याचं योग्य उत्तर आहे अण्णाभाऊ साठे यांनी असं वर्णन केलं होतं. समाजसुधारक आणि त्यांची जन्मगाव यांच्या योग्य जोड्या लावा. इथं समाजसुधारक दिलेत आणि इथं त्यांचे जन्मगाव दिलेत. तुम्हाला यांचं योग्य जोड्या लावायच्या आहेत. इथं काही सेकंदाचा मी पॉज घेईल, तुम्ही या जोड्या लावू शकता. तर त्या जोड्याचं आपण योग्य उत्तर पाहूया. न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड या गावी झाला. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंबू इथे झाला. वीरा शिंदे यांचा जन्म जमखंडी या गावी झाला आणि लोकहितवादी यांचा जन्म पुणे या गावी झाला. भिल्लांचे धर्मगुरू कोणाला म्हटले जाते? पर्याय आहेत बाबूराव नारायण मडावी, दामो अण्णा टोकेकर, ठक्कर बाप्पा, बापूराव कृष्णाजी देशमुख. योग्य उत्तर आहे ठक्कर बाप्पा यांना भिल्लांचे धर्मगुरू म्हटलं जातं. इंदू प्रकाश हे साप्ताहिक कोणी सुरू केले? पर्याय आहेत भाऊ महाजन, डॉक्टर भाऊदाजी लाड, विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णुशास्त्री पंडित. योग्य उत्तर आहे विष्णुशास्त्री पंडित यांनी इंदू प्रकाश हे साप्ताहिक सुरू केले होते. आणि आता शेवटचा प्रश्न, इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हा प्रसिद्ध अग्रलेख कोणाचा? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख. योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा हा प्रसिद्ध अग्रलेख होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.